गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आहे डे 2 आपल्या जत्रेचा. आज आपल्या गावी असणार आहे जत्रा. सो आज आपल्या इकडे इंगळ्या वगैरे असणार आहे. आज आपण फटाफट बघूया. आता मी जस्ट सुटलेली आहे, फटाफट फ्रेशन अप होते, कपडे चेंज करते. आपण आज रेडी होऊन, आपले खूप काम आहेत, आज खूप काम आहेत. आपण आज पुढे पुढे बघूया फटाफट काय काय होतंय. चला भेटूया पुढे. बाय गाईज. मी तुम्हाला सांगितलं फटाफट फ्रेश वगैरे होऊन येते. फ्रेश वगैरे आपण झालेलो आहे. घरातली पहिला कामं आवरून घेतली. मी शूट घ्यायला विसरली बिकॉज ऑफ माझी कामं खूप फास्ट करायची. तर घरी पाहुणे यायला सुरू होणार आहेत. सो आपली कामं झालेली आहेत डन. आता फटाफट जेवण वगैरे करतो, कारण की आता रेडी वगैरे व्हायला लागेल. कारण आता घरी सगळे एक एक हळूहळू पाहुणे यायला लागले. आजीची बहीण आलेली आहे, मी तुम्हाला भेटवते आजीच्या बहिणीला. स्टे ट्यून. गाईज, आमच्या घरी आजीची बहीण आली आणि यांच्या गप्पा बघा. आईन कवा सगोट आम्हाला सगोट आणि तीच सगोट ठेवली नाही घातले बैठली आणि लालटी दादा नाही दादाच्या मागची दादा सुरे दादा मोठा दादा आहे का नाही मोठा आमची आईचा दादा बाबा का नाही 8 पोरा आणि 4 पोरा आहेत का नाही ती पोरची ते तुम्हाला माहित नाही. तुला काय समज तूच सांगितलीस मला. मग 12 पोरच आहेत. 12 पोरं. हा 12 पोरं म्हणताना 4 गेलेत. 4 मेली आणि आठातले आता 4 भाऊ गेले. मग 12 भाऊ गेले आणि तो बी धरलीस म्हणताना 4 आणि आता सर्व भाऊ आणि नुसत्या बहिणी उरल्या. आम्ही सगळ्या गाईज, पूर्ण वादळी पाऊस पडतोय. जत्रेची पूर्ण वाट लागले. जे आमच्या गावी इंगळ होणार होते ते सगळे संपले. आता इंगळ, बापरे, आता काहीच होऊ शकणार नाही. जत्रा मी साडी कशी घालू. आमचं किचन आहे. आता मी मस्तपैकी चहा बनवणार आहे. सो आपण टाइम न वेस्ट करता चहा मला घेऊया, कारण की खूप मस्त पाऊस होतोय. गावी पाऊस आला ना तर लिटरली जो मातीचा वास होतो ना, एक नंबर. असं वाटतं ती मातीतून खावं, पण खाऊ नाही शकत. आपण आता चहा बनवणार आहे. ओके गाईज, आता मस्तपैकी आपण चहा बनवणार आहे. तू कशाला आलीस? तू येणार नव्हती व्हिडिओ. माझी बहीण चहा बनवत आहे. काय माहिती पहिल्यांदा. काय माहित पहिल्यांदा. मला चहा बनवता येते. नॉर्मली चहा तर बनवूच शकतो आम्ही लोक. मी बघितलं चहा बनवते आणि अजून गॅस चालू नाही. इथे आम्ही ह्या किचन मध्ये आम्ही जास्त काही बनवलं नाहीये. सो ह्या किचनचं मला सामानच भेटत नाहीये ऍक्च्युली. सो मी असं शोधून शोधून काढते. मी आता मस्तपैकी अद्रकवाली चहा करणार आहे. आपण चहा बनवून भेटूयात का, की टाइम आपण थोडं गप्पा मारूयात. माझी बहीण पहिल्यांदा चहा बनवते. पहिल्यांदा नाही बनवते, मी बनवते. तू चहा पीत नाही आणि तू एवढा मोठा गॅस चालू झाला. वा, तू चहा पीत नाहीस. मी चहा बनवते, नाही असं नाही. तू पीत नाहीस म्हणून तुला माहित नाही मी चहा बनवते का नाही. नाहीतर मी चहा बनवते. गाईज, मी चहा बनवते. ही खोटं बोलते तुम्हाला. आता आपल्याला ना काही गोष्टी भेटणार नाही, तर शोधाव्या लागतील. माहिती असेल ना. कारण आपण बनवतच नाहीत कधी ह्या किचन मध्ये. स्टोरी सांगते मी. तर आज माझी बहीण चहा बनवते. ओ, मला माझी बहिणीची स्टोरी सांगते. माझी बहीण एकदा ना काय बनवते, झुणका. तर माणूस माणूस झुणका कसा बनवत असेल, की आपण कांदा टमाटर फ्राय केला, पाणी घालून मग त्यात बेसन घालतो. ठीक आहे. माझ्या बहिणीने कांदा टमाटर फ्राय केला, डायरेक्ट बेसन बनवा. नाही मी घातलेलं. नाही, बापरे, पाऊस दिसत नाही. एवढा पाऊस आहे. पाऊस दिसत नाही म्हणजे समोरचं काही दिसत नाही एवढा. काही मला चहामध्ये असं भरभरून अद्रक खूप आवडतं. सो मी ना त्याच्यामध्ये असं भरभरून अद्रक घालते, तेव्हा मला चहा अशी फार आवडते. 2 चम्मच भरून. दिस इज नॉट शिमला, दिस इज आवर बेलगाम. ये बर्फ का बारिश. गाईज, पावसाने काय हालत करून टाकली हिची. चहा मी बनवत होती, त्याच्यामध्ये येऊन ही आता शेकोटी घेतली. लिटरली गाईज, एवढा पाऊस पडतोय शिमला सारखा, बर्फ आणि पाऊस ना, बाप रे.
आमची चहा अजून उकळली नाहीये, पण इकडे आम्ही थंड झालोय, गार झालोय, फुल गार. गाईस थोड्या वेळापूर्वी इथे बर्फ जमलेला आहे, राईट? आता पाऊस गेलेला आहे, आता बर्फ सगळा गायब. आमच्या घरातला टप उडून कुठे गेलाय बघा, वाऱ्याने कुठे जाऊन टप उडालाय. हा माणूस बघा, काय कामाचे नाहीत हे. अशा लोकांमुळे ना सगळे आमचे वाट लागतात, टप बी बुडतो. काय करायचं गाईज, अजूनही पाऊस गेलेला नाहीये. हे जे पाणी भरलंय ना, बाप रे बाप. गाईज टॉपची हालत बघा, टॉप फुटलाय पूर्ण. अरे हा दुसरा कोण चोर नाहीये, हा आपल्याच घरातला चोर आहे. ठीक आहे, पाळलेला चोर आहे. गाईज तुम्हाला हे असं बघून वाटत नाही का आता वरून देव येणार आहेत खाली? लिटरली मला असं व्ह्यू बघून असं वाटतं की खाली आता देव उतरणार आहेत साक्षात आणि बोलणार आहे, ए भाई खूप बकचोदी केली, चल जा घरी आता. असं काय चाललंय. आम्ही सगळं सोडून आम्ही इथे आलेलो आहोत टेरेस साफ करायला. गाईस आमची बालडी चोरी झाली. थोडंसं गाणं विणं बोलून दाखव ना मला, असं पकड आणि जरा गिटार विटार वाजव जरा त्याला पकडून. दर्शन एक काम कर, त्याच्यावर बस आणि उडून दाखव. ही कोण माहितीये का? ती छोटा भी माहिती असते ना, काय तिचं नाव? माहित नाही, ती चुडेल असते, कोणतरी चुडेल असते ती. चुड़ैल रहती है वो, मुझे भी पता है. बस. और एक जादूगरनी भी रहती है वो. जादूगर नहीं, चुड़ैल जादूगर नहीं बोल रही मैं, उड़ उड़ती के. भी एक रहती है वो, क्या ऐसे उड़ के जाती है ज़ुई! और मेरे पास वो उड़ने का पंख नहीं है, तो छोड़ो गाइस. अभी हमको ऐसे घसीटते जाना पड़ेगा. पर हमारी बाल्टी चोरी करके कहाँ गए? एक से लेकर बंद. 2 मिनट पहले भगवान जी बीच में बरस रहते, मतलब मुझे थोड़े टाइम के लिए ऐसा लगा था की आमच्या इकडे येतील. अर्धे तिकडे गेलेत, अर्धे इकडे गेलेत. आमच्याकडे कुठे यायचे देवा तुम्ही? कधीतरी आमच्यावर कृपा बरसा तुमची. काय हे देव पापी लोकांकडे हे बघ, तू मध्ये येतोस ना म्हणून हे सगळं होतं. उठ साईडला. जात नाही. तू मध्ये येतोस ना म्हणून हे देव सगळं पापी होतं. लोकांकडे जात नाही. बघ आम्ही पुण्य करतो, आमच्या शेती त्या साईडला म्हणून देव त्या साईडलाच येतो. तुम्हाला ते समजत नाही. सरक, तू गेलास तर बरोबर आपल्याकडे येईल देव. तूच एक पनोतीयस. सो गाईज पाऊस वगैरे संपलेला आहे आणि आता आम्ही फटाफट रेडी होतोय, बिकॉज आम्हाला जायचं जत्रेला. मी काय एवढी काळी दिसते, माझे डोळे बघ, डार्क सर्कल्स. गाईज झोप नाही झाले, काय करणार. ठीक आहे, आपण रेडी होऊया फटाफट आणि मग आम्ही भेटूच तुम्हाला. हे काय फालतू फ्लेक्स करायचं सोडणार नाही. हिचं काय नाही. ठीक आहे गाईज, बायसेप्स आलेले आहे. थोडं 1 महिन्याची प्रोसेस आहे. दाखवायचं तुला प्रोसेस. कोणाचे बायसेप्स थोडे तरी आहे, ठीक आहे. सांगा तुम्ही comment मध्ये. ठीक आहे गाईज, ठीक आहे. 1 चला. महिन्याची बंद झालं. गाईज खूप लेट झाला, तरी या दोघांना टाइमपास करायचा, आम्हाला फटाफट रेडी व्हायचं आहे. गाईज मी ही साडी वेअर करणार आहे कॉटनची, आणि ही ट्रेडिशनल ड्रेस घालणार आहे. मला साडी घालायची होती, पाऊस आला, पण मी तरीही घालणार आहे. आपण साडी घालून भेटूया. मी गुढीपाडव्याला पण घालणार आहे, आपण साडी घालून भेटूयात गाईज. गाईज मी साडी घातली, लिटरली 1 वर्षानंतर साडी घालते मी. आता फटाफट मी एक मेकअप करून रेडी होते. मी एक मस्त मस्त रील्स काढूया. दिस इज माय फुल लुक. गाईज मी कशी दिसते, हा होता माझा फुल लुक. हाय गाईज, नमस्कार. मी ज्योतीची सिस्टर आहे. सो आज आम्ही जत्रेला आलो होतो, आमच्या इथं आज रिंगणा होत्या. सो आज मी घातली आहे साडी. असं फोटो असं साडी दाखव. मस्त मस्त छान. 1 वर्षानंतर मी आज साडी घातलेली आहे. आणि जरा 1 वर्षानंतर मी साडी घातलेली आहे. सो मी खूप एक्सायटेड होती साडी घालण्यासाठी आणि मी खरंच खूप हॅपी आहे.
जो हर साल रहता है. काही जत्रा सुरू झालेली आहे, आम्ही आलोय जत्रा करायला. सो सगळी असं अनकपडा सगळी लोक आपल्याला बघतात. वगैरे काय नाही. सो आपण आज आमचे इंगळ्या झालेले आहेत, तुम्हाला मी व्हिडिओ क्लिप टाकलेले आहेत. सो त्यानंतर आता आम्ही जत्रा Guys, माझ्या फोनला चार्जिंग काही पूर्ण खायला कमी आहे. गेलं तर ठीक आहे, नाहीतर घरी जाणार गपचूप. मग संध्या कपडे चेंज करून आलं तर येऊ, नाही तर नंतर थोड्या वेळाने परत आम्ही येऊ. मी बोलले फोनला चार्जिंग कमी नाही, मॅडमला ब्लॉग करायचं सो सुचवलं. हा, थोडं जातो मामाच्या घरी जाऊन चार्ज करतो फोन आणि मग परत येतो आम्ही ब्लॉग घेऊन आमचा. Bye.